देशभर आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकवणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळ्याने हिंगोलीकरांच्या डोळ्यांचं पार न फेडलं। संत नामदेव महाराज पालखीच्या रिंगण सोहळ्याने हिंगोली नगरी दुमदुमली होती। नरसी इथून निघालेल्या या पालखीचं नांदेड नाका इथं प्रशासन आणि हिंगोलीकरांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं। यात विविध वेशभूषा केलेल्या नागरिकांसह प्रतिष्ठितांचा समावेश होता। त्यानंतर घोडेस्वारांच्या सहभागासह पालखी रामलीला मैदानाकडे निघाली। विविध भागातील भजनी मंडळ ही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। रामलीला मैदानावर हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी आणि महिलांनी मोठी गर्दी केलेली। पालखींचं विधिवत पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आलं। त्याचबरोबर भजनी मंडळींनी विविध भजनं सादर केली। आद्य संत नामदेव महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे 22 वर्ष आहे। आजचा पहिला टप्पा आहे। त्याच्यानंतर 24 तारखेला अंबाजोगाई आणि 24 तारखेला जवळबन येथे रिंगण होणार आहे। ही अग्रमानांकित पालखी आहे आणि मागील 22 वर्षापासून ही पालखी जाते। सोहळ्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून सर्व नरसी नामदेव या ठिकाणाहून येऊन या हिंगोली या ठिकाणी मोठा रिंगण सोहळा होतो आणि असा भव्य दिव्य रिंगण सोहळा सर्व भाविक भक्त आनंदमय होऊन जातो। पंढरपूरला जाणाऱ्या या यात्रेसाठी जी पायंदळी दिंडी चालली आहे त्या दिंडीचा दुसरा मुक्काम हिंगोली येथे आहे आणि या दुसऱ्या मुक्कामी इथे आश्व रिंगण सोहळा फार मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे। या सोहळ्यासाठी नगरपालिकेने फार मोठं सहकार्य दिलं। या आश्वाच्या रिंगणामुळे हिंगोलीचं आज वातावरण भक्तिमय झालेलं आहे।